एआयच्या विश्वात महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाकांक्षी पाऊल टाकलंय। महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता एआय धोरण जाहीर करण्यात आलंय। या धोरणांतर्गत 2031 पर्यंत 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार आहे। त्यामुळे 1,500 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। मुंबईच्या गोरेगावमधील पत्रचाळीच्या रहिवाशांना 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय। रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या 25,000 एवढ्या भाड्याच्या रकमेत 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा खारेगाव खाडीवरील नवा उड्डाण पूल अखेर वाहतुकीसाठी खुला केला। त्यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय। मध्य रेल्वेवर रूळ प्रसरणामुळे रोज 25 मिनिटाचा स्पीड ब्रेकर घेण्यात येत असल्यानं दुपारचे वेळापत्रक बिघडलं। त्यामुळे ऐन उकाड्यात प्रवाशांचा खोळंबा होतोय। दररोज दुपारी साधारण 2 ते 2.5 तास अनेक गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मध्य रेल्वेच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेली नवी एसी लोकल सीएसएमटी पनवेल या हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हार्बर मार्गावर एसी लोकलच्या आणखी 14 फेऱ्या वाढणार आहेत। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही लोकल सुरू करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांच्या 2 नवीन लोकल उपलब्ध होणार असून त्यापैकी एक दाखल झाली आहे। या माध्यमातून नॉन एसी लोकलच्या 17 फेऱ्या 1 मे पासून वाढवण्यात येणार आहेत। तर विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या गाड्या सुरू करण्यात येणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी संख्या तब्बल 4 लाखांच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे। या विमानतळाची आतापर्यंतची एकूण प्रवासी संख्या 3,93,000वर पोहोचली आहे। तर लवकरच हा आकडा 4 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। माली भाषेच्या संवर्धनासाठी गेले कित्येक महिने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खूला उच्च न्यायालयानं सुनावले। विद्यापीठ हे विद्यापीठाप्रमाणेच राहू द्या, त्याचा आखाडा करू नका अशा शब्दात न्यायालयानं त्यांना कॅम्पस कधी सोडणार याची माहिती देण्याचे निर्देश दिले। मुंबईत सध्याच्या वाढत्या उन्हाळ्यात एसी कूलर पंखे यांच्या वाढत्या वापरामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली। त्यामुळे यंत्रणेवर ताण येतोय। तसंच वाढत्या उष्णतेमुळे विजेची उपकरणंही गरम होत आहेत। त्याचा दुहेरी परिणाम म्हणून मुंबई शहरातील ट्रिपिंगच्या घटना वाढल्यानं, वीज खंडित होण्याच्या घटना वाढल्यानं मुंबई तर घामाघूम होते। वाशिम शहरातील नंदिकेश्वर मंदिर परिसरात घातपाच्या तयारीत फिरत असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेनं 2 तरुणांना अटक केली। या कारवाई दरम्यान आरोपींकडून 2 धारदार तलवारी आणि खंजीर जप्त करण्यात आला। जालन्यात व्हॉल्व्हला वेल्डिंग करून नागरिकांनी ठिकठिकाणी अवैध नळ कनेक्शन घेतल्याचं आढळून आलं। यात जवळपास 70 अवैध नळ कनेक्शन महापालिकेनं काढून टाकले। इंदेवाडी लक्ष्मीकांतनगर भागात ही कारवाई करण्यात आली। एपीके फाईलचं जाळं देशभर पसरवून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर त्यांचं देशभरातील सर्व्हरच मुंबई पोलिसांनी बंद केले। त्यामुळे एक मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं। 10वी नापास असले तरी आरोपींनी 250हून अधिक वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येते। वाशिमच्या अकोला नांदेड महामार्गावर कारनं महिला मजूर नेणाऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली। या अपघातात 10 महिला मजूर गंभीर जखमी झाले। गावकऱ्यांनी महामार्गावर अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले। तर प्रशासनानं पुढील 4 दिवसात उपाययोजना करण्याच्या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं। टोमॅटोला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले। सध्या युद्धविराम झाला असून आखाती देशातील टोमॅटोची मागणी वाढल्याने टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळाला। त्यामुळे पिंपळगाव बसवंतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा बाजारभाव वधारला। 20 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला 400 ते 500 रुपये दर मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादकांना पुन्हा अच्छे दिन आले। अमेरिका इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा फटका धारावीतील प्रसिद्ध इडली व्यवसायाला बसला। 20%हून अधिकांनी इडली उद्योग बंद केल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू आहे। मात्र एलपीजी तुटवड्यामुळे इडली उद्योग संकटात आला आहे। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता आहे। तेल कंपनींना पेट्रोल मागे प्रति लिटर 14 रुपये तर डिझेलसाठी 18 रुपये तोटा सहन करावा लागतोय। तर कच्च्या तेलाचे दरही $117 प्रति बॅरलवर पोहोचले। त्यामुळे इंधन दरवाढीचं संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे।